तुमची ही मुलं एखाद्या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी घाबरतात का? किंवा त्यांच्यापुढे एखादा काही समस्या निर्माण झाली असेल तर तिथं कुठे ते ॲक्शन घ्यायला घाबरतात का? किंवा तुम्ही काही सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या तोंडून नको असा शब्द येतो का? जर तुमचेसुद्धा असे काही प्रश्न असतील किंवा असे काही प्रॉब्लेम असतील तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. एक पॅरेंट्स म्हणून तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ नक्कीच गाईड करेल की आपल्या मुलांच्या बाबतीत आपण माइंडसेट करताना किंवा त्यांचा माइंडसेट कसा असावा, हा जर तुम्हालासुद्धा प्रश्न असेल किंवा हा जर तुम्हाला उत्सुकता जाणून घेण्याची असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघावा. परंतु त्यासाठी आधी माझी एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही सर्वप्रथम माझ्या ह्या चॅनलवर व्हिजिट देत असाल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नावाच्या बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. अजिबात विसरू नका, कारण तुम्हाला ह्या व्हिडिओचे माझ्या ह्या चॅनलवरच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टींचं नॉलेज तुमच्यापर्यंत नक्कीच लवकर पोहोचेल, हा त्यामागचा उद्देश आहे. तर नमस्कार, मी अनिता पांचा, क्लिनिकल हिप्नोथेरपी, चाइल्ड काउन्सिलर, पॅरेंटिंग एक्सपर्ट आणि NLP प्रॅक्टिशनर. तर जर तुमच्या मुलांचा माइंडसेट फिक्स असावा किंवा तुमचा मुलांचा माइंडसेट ग्रोथ माइंडसेट असावा, या दोघींमध्ये तुम्हाला कुठला माइंडसेट तुमच्या मुलांचा आवडेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की तुमच्या मुलांचा माइंडसेट तुम्ही कशा पद्धतीने करतात किंवा तुम्हाला ह्या दोघी क्वेश्चनमध्ये तुम्हाला कुठला ऑप्शन चांगला वाटत आहे, तुम्ही त्यावर काय रिप्लाय देता हे मला जाणून घ्यायचं आहे. नक्कीच प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की तुमच्या मुलांचा माइंडसेट तुम्हाला फिक्स माइंडसेट असा हवा आहे की तुमचा मुलांचा माइंडसेट हा ग्रोथ माइंडसेट असा हवा आहे. तर नक्कीच आपण ह्या गोष्टींना जाणून घेणारच आहोत. हा जो व्हिडिओ आहे तर आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपला माइंडसेट हा जर चांगला असेल तर नक्कीच आपल्याला काही गोष्टी अचीव करण्यासाठी आपल्याला नक्कीच या गोष्टींची आवश्यकता असते. तर आपला माइंडसेट प्रॉपर चांगला असेल तर नक्कीच आपल्या काही गोष्टी आपल्याला प्राप्त करता येतात. परंतु फक्त माइंडसेट हा फिक्स असून चालतो का किंवा त्याला ग्रोथ माइंडसेट कसा आणता येईल, तर ह्याच गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. तर फिक्स माइंडसेट म्हणजे नेमकं काय की आपल्या मुलांचा जर फिक्स माइंडसेट आपल्याला करायचा असेल किंवा हा फिक्स माइंडसेट आपल्याला जन्मताच येत असतो हे आपण जाणून घेऊया. कारण एखादी गोष्ट आपण सतत करत असतो किंवा सतत त्या गोष्टीचं आपल्यावर आधीपासून जो आपल्याला संस्कार करताना जो पॅटर्न निर्माण होत असतो तो आपला फिक्स माइंडसेटच्या द्वारे होत असतो. जसं की आपण मुलांना नेहमी बोलत असतो की स्ट्रॉंग आहेस किंवा तू हुशार आहेस, तर नक्की काय होतं, ह्या गोष्टीमुळे काय होतं, मुलांचा हळूहळू पॅटर्न चेंज होत जातं आणि त्यांचा जो माइंडसेट आहे तो फिक्स व्हायला लागतो किंवा त्याचा सेट व्हायला लागतो. नक्कीच फिक्स माइंडसेट म्हणजे नेमकं काय आपण तेच बघूया. जर एखाद्या मुलामध्ये जर असं नेहमीच एखाद्या विषयांची भीती असेल किंवा आपण मॅथ्स हा विषय सब्जेक्ट धरूया की बऱ्याच मुलांना मॅथ्स आवडत नाही आहे किंवा लहानपणापासून त्यांच्यामध्ये तो एक भीती असते त्या सब्जेक्टबद्दल आणि त्यामुळे या गोष्टींचं मुलांना लवकर आकलन करायला किंवा अंडरस्टँड करायला भारी पडतं आणि मग पुढे जाऊन त्यांना तो विषय हा आवडता नसून नावडता बनतो. तर ह्या गोष्टींचं काय होतं, आधीपासून एकतर असं होतं की आपण त्या घरामध्ये या गोष्टी सतत ऐकल्या असतील किंवा कोणाच्या तोंडून या गोष्टी बघितल्या असतील समजवताना. बऱ्याच आपण घरामध्ये चर्चा करत असतो की अरे गणित विषय प्रचंड अवघड असतो, 10वीला असेल तर मग त्याला कठीण जात असतो. तर मग हे काय होतं, अशा अनेक माध्यमातून आपण बाहेर मित्रांच्या मार्फत म्हणजे मुलं जसं शाळेत जायला लागतात तसं या गोष्टी कानावर येत असतात किंवा घरामध्ये या गोष्टी आपल्या कुठून तरी काहीतरी गोष्टी कानावर येत असतात. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी आपल्यामध्ये हळूहळू उतरायला लागतात आणि मग आपल्याला सुद्धा त्या गोष्टी काय वाटतात, भीतीदायक वाटतात. मग ह्या गोष्टी तुम्ही रिलेटेड करू शकतात. अनेक मुलांमध्ये अनेक गोष्टीचे फोबियाज असतात. काही मुलांना अंधारात जाण्याची फोबियाज असतात, म्हणजे भीती असते. तर आपण नेहमीच मुलांना लहानपणामध्ये या गोष्टी शिकवलेल्या असतात की तू अंधारात जाऊ नकोस, तिथं भूत असतं किंवा तिथं काही गोष्टी म्हणजे असू शकतात. आपण ह्या गोष्टी त्यांना काय करतो असतो, जरी त्यावेळेस आपण त्यांच्या सिक्युरिटीसाठी करत असाल किंवा मुलांना कुठे चढण्यासाठी आपण त्यांना रोखत असतो, तर ही एक काय झाली उंचीवरून चढण्याची किंवा एखाद्या गोष्टीचं ॲक्शन घेण्यासाठी मुलं तिथं काय करतात, मग त्यांना तो जो एक कॉन्फिडन्स हवा असतो, जी डेअरिंग हवी असते, तिथं ते थांबायला हे गोष्टी कारणीभूत होत असतात. तर अशा पद्धतीने काय होतं, मग हळूहळू मुलांमध्ये एक निगेटिव्ह पॅटर्न तयार व्हायला लागतो आणि तो निगेटिव्ह पॅटर्न त्यांच्यामध्ये तो एक फिक्स माइंडसेट तयार करण्याचं माध्यम ठरत असतं. तर ह्या गोष्टी झाल्या आपल्या सायकोलॉजिकल की आपला माइंडसेट करताना काही गोष्टी म्हणजे सायकोलॉजिकल जर विचार केला तर त्यांचा पॅटर्न फिक्स होण्यासाठी ह्यासुद्धा माइंडसेटमध्ये ह्या गोष्टी
समाविष्ट होत असतात. म्हणून मुलांच्या बाबतीत असं नेहमीच आपण ऐकत असतो की काहीतरी गोष्ट आपण त्यांना करायला सांगितली असेल, म्हणजे गणिताचा अभ्यास असेल किंवा इतर काही गोष्टी असेल, तर मुलं हमका स्पष्टपणे नकार देतात किंवा मला हे जमणार नाही किंवा मी हे करू शकत नाही किंवा मला येतच नाही. तर येत नाही हा शब्द किंवा मला जमत नाही हा शब्द त्यांचा हा काय झाला, एक माइंडसेट फिक्स होण्याचं एक माध्यम, म्हणजे एक माइंडसेट त्यांचा झाला की तो मला विषय जमत नाही, हे सेंटेन्स त्यांचा एक माइंडमध्ये फिक्स झालं आहे. तर हा निगेटिव्ह पॅटर्न आपल्याला कन्व्हर्ट करायचा आहे, तो म्हणजे ग्रोथ माइंडसेटने त्याला फिक्स करायचा आहे. काही बाबतीमध्ये माइंडसेट फिक्स होणं हे चांगलं असतं, परंतु त्या निगेटिव्ह पॅटर्नमधून त्याला पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करता येणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण NLPच्या म्हणजे आम्ही नेहमी NLPच्या माध्यमातून ह्या गोष्टी शिकवत असतो मुलांना किंवा ट्रेनिंगच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपण NLPच्या माध्यमातून आपण ह्या लर्न करू शकतो. तर अशा काही गोष्टी असतात खूप आपल्याला इम्पॉर्टंट असतात की आपला माइंडसेट म्हणजे मुलांचा माइंडसेट फिक्स करताना त्या गोष्टीमध्ये आपल्याला निगेटिव्ह पॅटर्न त्यांच्यामध्ये येत नाही ना, याची मात्र खबरदारी घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे. जर तुमचा मुलगा कुठेतरी ह्या गोष्टी नाकारत आहे किंवा त्याला तो कुठेतरी काही करण्यासाठी अनकॉन्फिडन्स होत आहे, त्यांचं बऱ्याच गोष्टी असतात बिहेवियरमध्ये पण आपण त्या गोष्टी लागू करू शकतो. बऱ्याच मुलांना स्कूलमध्ये जाऊन टीचरसमोर बोलण्याला कुठेतरी भीती वाटते किंवा 4 लोकांमध्ये आपण कुठे बाहेर जरी गेलो असेल तरीसुद्धा काही मुलं त्याला उत्तरं देताना म्हणजे जरी मुलं लहानच आपण बोलू शकत नाही, काही मुलं मोठी झाल्यावर सुद्धा म्हणजे कुठेतरी घाबरतात आपल्या समोरच्या लोकांमध्ये बोलण्यासाठी, त्यांचं कम्युनिकेशन स्किल तिथं डेव्हलप होत नाही. तर ह्या काही गोष्टी होत असतात त्या आपल्या ह्या ज्या काही जुन्या पॅटर्न आपल्यामध्ये क्रिएट करून ठेवलेल्या असतात आणि तो आपला एक फिक्स माइंडसेट बनून गेले असं असे अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते. कारण असे अनेक क्लायंट्स आमच्याकडे ज्यावेळेस येतात ना, तर हा कुठे तरी थोडाफार जो काही म्हणतो ना केस स्टडीमधला धागादोरा जो असतो तो हा त्यांचा चाइल्डहूडमध्ये निर्माण झालेला असतो. तर अशा पद्धतीने जर आपलं मुलांचं माइंडसेट कुठेतरी निगेटिव्ह वेने जर जात असेल किंवा त्यांचं जे काही ब्रेन प्रोग्रामिंग आहे ते जर कुठे माइंडसेट करताना निगेटिव्ह होत असेल तर नक्कीच आपलं पॅरेंट्स म्हणून एक आपलं कामसुद्धा आहे की त्याला पॉझिटिव्ह माइंडसेटने क्रिएट करणं. तर आपण कसं करू शकतो, जर मुलाला समजा लहानपणापासून जर गणिताची भीती असेल तर नक्कीच अर्थात तुम्हाला त्याची हेल्प करणं गरजेचं आहे. जर मुलाला एखादं गणित समजत नसेल तर तिथं तुम्ही स्वतः इन्व्हॉल्व व्हा आणि त्याला चांगल्या पद्धतीने कसं शिकवता येईल किंवा सांगता येईल, नवीन टेक्निक्स त्याला आपण कसं उपलब्ध करून देता येईल, तर नक्कीच यावर सुद्धा भर देणं गरजेचं आहे. परंतु आपलं काय होतं, बऱ्याचदा आपण बघत असं पॅरेंट्सकडनं मुलांना कुठेतरी एक जे काही कमेंट्स असते ते निगेटिव्हमध्ये येत असतं, बस तुलाच येत नाही, बाकीच्यांना कसं, म्हणजे तिथं कुठेतरी कम्पेअर होत असतं आणि ह्याच कम्पेअर करण्याच्या नादामध्ये आपण आपल्या मुलांचं जे काही निगेटिव्ह पॅटर्न म्हणजे इमोशन्स असतात तिथं कुठेतरी आपण त्यांना छेदत असतो आणि तिथं त्यांचं इमोशन्स डाऊन होत असतात. त्यामुळे काय होतं, आपल्या मुलामध्ये जो उत्साह असतो करण्याचा तो कुठेतरी एक लुप्त होत जातो आणि मग पुढे त्यांचा जे काही प्रोग्रेस होण्यासाठी, डेव्हलपमेंट होण्यासाठी जी काही कॉन्फिडन्सची गरज असते तिथं ते एक लो प्रमाणात त्यांचं प्रेझेंटेशन होत असतं. तर अशा वेळेस आपण नेहमीच मुलांना प्रिपेअर करताना, प्रिपरेशन देताना त्यांना एक प्रोत्साहनसुद्धा देणं गरजेचं आहे. तेवढंच महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं त्यांचं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होणं, कारण तेवढा ट्रस्ट निर्माण करणं. जर आपल्या मुलामध्ये या गोष्टी आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल, बऱ्याच वेळेस असं सुद्धा होतं की काही पालकांना ह्या गोष्टी दिसून येत नाही की आपलं मुलं असं का वागतं आहे, कारण त्यांना नेहमीच अशाच गोष्टी वाटत असतात की याला कुठेतरी हे करण्याचा कंटाळा आहे, लेझीनेस आहे किंवा हा असंच कामचुकार आहे किंवा याच्यामध्ये काहीतरी एक मेंटली इश्यूज आहेत का, असे सुद्धा काही म्हणजे प्रश्न निर्माण व्हायला लागतात. जर मुलगा आपला त्याचा IQ लेवल थोडासा डाऊन असेल किंवा त्याच्या स्टडीमध्ये परफॉर्मन्स चांगला नसेल तर नक्कीच पॅरेंट्सला या विचार यायला लागतात. आणि अशा वेळेस म्हणजे ह्या आमच्याकडे रिअल स्टडी आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते की फक्त अशाच गोष्टी नाही आहेत की तुम्ही या सगळ्या गोष्टी मानसिकदृष्ट्या काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असेल किंवा काही गोष्टी असतील तर नक्कीच ह्या गोष्टींच्या मागे काही हिस्ट्री असते, ती आपण जाणून घेतली पाहिजे की ह्या गोष्टी ह्याला प्रवाह कुठून मिळाला हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे, तर आपल्याला काही गोष्टी नक्कीच लक्षात येतील. जर तुमचं मूल म्हणत असेल की मला ह्या गोष्टी जमत नाही तर तिथं कुठेतरी आपण त्याचं बेस जो आहे ते एक पॉझिटिव्ह वेने करायला घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये मुलांना तुम्ही नॉट एट हा एक वर्ड्स, तुम्ही सुंदर वर्ड्स आहे तो जरी तुम्ही त्यांना सांगितला
की तू करू शकतो, आता नाही जमलं पण तू करण्याची प्रवृत्ती ठेव, नक्कीच तुला हळूहळू येईल. परंतु त्याला एक प्रॅक्टिसची जोड असणं गरजेचं आहे, सरावाची जोड असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस मूल सराव करायला लागतं, प्रॅक्टिस करायला लागतं, तसं तसं तुम्ही त्याला त्यावेळेस अप्रिशिएटसुद्धा करा, त्यावेळेस त्याला एक चांगली कमांडसुद्धा द्या. कारण तुम्ही बऱ्याचदा असं होतं ना, काही मुलांना खूप चांगले पर्सेंटेज मिळाले ना, पॅरेंट्स खूप खुश होतात आणि एक कॉम्पिटिशनच्या जगामध्ये त्याला उतरवण्यासाठी त्याचा माइंडसेट करत असतात की अरे तू आता A+ मिळवला ना, तर पुढच्या वेळेससुद्धा तुला A+ मिळालाच पाहिजे किंवा तुला फर्स्ट वर्गामध्ये यायलाच हवं. तर हे कुठे ह्या काय असतात, तर मग ह्या कुठे त्या मुलांच्या मध्ये एक तुलनात्मक जो काही भांडार निर्माण होत असतो, तर ह्या गोष्टींमुळे सुद्धा मुलं काय होतात पुढे जाऊन त्यांच्यामध्ये एक भीती निर्माण व्हायला लागते. तर अशा या काही गोष्टी आहेत. जर तुमचा मुलांचा माइंडसेट चांगला व्हायचा असेल, अर्थातच मुलांनी ह्या गोष्टी प्रोग्रेस करावीत. नक्कीच या वेने जर तुम्ही हा माइंडसेट करत असाल तर नक्कीच पॉझिटिव्ह वेने या खूप चांगल्या गोष्टी आहेत. जर तुमच्या मुलामध्ये हुशार होण्याची जर चांगली क्षमता असेल तर तोच माइंडसेट तुम्ही पुढे जाऊन नक्कीच त्याच्यामध्ये डेव्हलप करा. परंतु इमोशनलीसुद्धा काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. मुलांमध्ये आपली काय कॅपॅसिटी आहे हे जाणून घेतलं पाहिजे. परंतु तुम्ही जर कॅपॅसिटी जाणवताना या गोष्टींचा त्यांना कुठेतरी या गोष्टींचा त्यांच्यावर प्रहार झाला नाही पाहिजे की तो कुठेतरी कमी आहे किंवा त्याचा कॉन्फिडन्स लॉस आहे किंवा त्याचं स्लो लर्नर आहे. तर ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. कारण मुलांची प्रशंसा तुम्ही आवर्जून करा, पण चांगल्या गोष्टींची प्रशंसा लोकांसमोर करा. त्याचा वाईट गोष्टींची प्रशंसा नका करू. कारण ह्या गोष्टींमुळे सुद्धा मुलांचा इमोशनली त्यांच्यामध्ये कुठेतरी डॅमेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलं या गोष्टी धरून बसतात आणि त्यांचा तो माइंडसेट फिक्स करत असतात. तर अशा वेळेस आपला हा निगेटिव्ह पॅटर्न कसा तयार होतो नक्कीच तुम्हाला लक्षात आलं असेल. तर पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करताना तुम्ही नक्कीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याला सपोर्ट करा. काही गोष्टी तुम्ही अशा काही म्हणजे उपलब्ध करून द्या. आज भरपूर काही टेक्नॉलॉजीचा आधार चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. मुलांना व्हिज्युअलायझेशन, ऑडिटरी ह्या गोष्टी जर तुमच्या मुलांचा पॅटर्न तुम्हाला समजला असेल तर नक्कीच त्या गोष्टीने त्या दृष्टीने त्यांना हेल्प करा. कारण म्हणजे असं गरजेचं नाही आहे की तुम्ही त्याच जुन्या गोष्टी फॉलो करून किंवा इतरांनी त्या केल्या म्हणून तुम्हीसुद्धा त्या फॉलो केल्या पाहिजेत. तर नक्कीच आपण काही गोष्टी अपग्रेड झाल्या पाहिजे. काही आपल्या मुलांच्यासुद्धा क्षमता आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत, तरच आपण त्या गोष्टींचा काम करू शकतो. तर अशा पद्धतीने काही गोष्टी असतात. तर नक्कीच आपल्या मुलांचा माइंडसेट चांगला होऊ शकतो. मग त्यासाठी तुम्ही अनेक गोष्टींचं तुम्ही त्यांना उदाहरण देऊ शकता. अनेक स्टोरीच्या माध्यमातून एडिसनची स्टोरी तुम्ही सगळ्या जणांनी कदाचित ऐकली असेल. तर एडिसनने कितीतरीदा त्याने प्रयत्न केलेत, कितीतरीदा त्याने त्या बल्बसाठी ट्राय केले असेल. परंतु एडिसन तुम्हाला कदाचित माहिती असेल त्याला स्कूलमधून काढून टाकण्यात आलं होतं. कारण हा एक मूर्ख मुलगा आहे किंवा हा थोडासा मेंटली याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, हा शिकू शकत नाही किंवा करू शकत नाही असा त्याच्यावर एक आयडेंटिटी लावला गेला. परंतु त्याच्या आईने तिथं हार न मानता त्याला मात्र तिने एक स्वतःचा माइंडसेट केला की माझ्या या मुलाला मी तयार करेल. तर नक्कीच ह्या गोष्टी असतात. आपणसुद्धा आपला माइंडसेट आधी चांगला पॉझिटिव्ह ठेवा. जर तुमच्या मुलामध्ये थोडंफार काही कमी असेल तर ते कमी भरून देण्यासाठी तुम्ही स्वतः आधी तुमचा माइंडसेट तयार करा. कारण पालकच हा एक खूप मोठा एक प्रेरणास्रोत असतो मुलांसाठी आणि त्या प्रेरणेद्वारेच आपलं मूल आपल्याकडनं घडत असतं. कारण बऱ्याच काही जरी गोष्टी आपल्याकडनं त्यांच्यापर्यंत डिलिव्हर होत असतात तर नक्कीच यासुद्धा एक ग्रोथ माइंडसेट होण्यासाठी नक्कीच पुढे कारणीभूत ठरत असतात. तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या मुलांचा ग्रोथ माइंडसेट करण्यामागे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलात किंवा अनेक गोष्टींचा जर तुम्ही त्यांचा स्वीकार केला, मग तुम्ही अनेक पॅटर्न तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध करून देऊ शकतात. व त्यांचा अनेक स्किलवरती म्हणजे जे काय त्यांचं मोठं स्किल असेल किंवा त्यांचं फिजिकली असेल किंवा त्यांचं IQ साठी असेल तर तुम्ही अशा अनेक पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी यूज करू शकतात. परंतु त्यासाठी मात्र तुमचा त्यांना मिळालेली जी काही साथ आहे, प्रेमाची साथ आहे आणि आशीर्वाद आहे ते खूप महत्त्वाचे आहेत. नक्कीच तुम्ही त्यांच्या पाठीशी, कारण एक इमोशनल बॉन्डिंगसोबत आपलं एक नातं खूप घट्ट होण्यासाठी या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात. जर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला माझा थोडाफार हेल्पफुल वाटला असेल, व्हॅल्युबल वाटलं असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करावं आणि हा कंटेंट अजून कोणाला तरी चांगला फायदेचा ठरेल किंवा त्याचा कुठेतरी काहीतरी भलं व्हावं असं वाटत असेल तर नक्की शेअरसुद्धा करा. आणि तुमचे काही अजून काही प्रश्न असतील या रिगार्डिंग किंवा तुम्हाला अजून कुठल्या विषयावर माहिती हवी असेल तर नक्कीच आवर्जून तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला विचारा की तुम्हाला
अजून कुठल्या पद्धतीचे कंटेंट तुम्हाला तुमच्या पॅरेंटिंग स्किल्ससाठी हवे आहे, तर नक्कीच मी माझा प्रयत्न चालूच राहील तुम्हाला मदत करण्यासाठी. नक्कीच सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.